प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 14व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे म्हटले आहे, मूढ मनात म्हणतो देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. मूढ म्हणजे मूर्ख. स्तोत्रकर्ता म्हणतो मूर्ख आपल्या मनात म्हणतो की देव नाही. येथे स्तोत्रकर्ता मनुष्याच्या बौद्धिक व नैतिक अशा दुहेरी मूर्खतेबद्दल बोलत आहे. देवाने मानवाला इतर सर्व जीवांपेक्षा अधिक बुद्धिमत्ता दिलेली आहे. आजच्या आधुनिक प्रगत युगात विज्ञान व तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केलेली आहे. मनुष्याने असाध्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. अगदी अवकाशात व परग्रहांवरही पोहोचलेल्या मनुष्याला आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला असून तो स्वतःलाच देव मानू लागला आहे. परिणामी तो देवाचे अस्तित्व नाही असे ठामपणे सांगू लागला आहे. परमेश्वराच्या अस्तित्वाचा नकार म्हणजे मनुष्याचा बौद्धिक मूर्खपणा आहे. मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी तो देवाच्या बुद्धी सामर्थ्यासमोर शून्यवत आहे. खरे तर तो आपल्या ज्ञानाने अर्थात देवाच्या इच्छेने व परवानगीने निसर्गातील विविध चमत्कारिक तत्व, तंत्र व अज्ञात घटक शोधून काढू शकतो. तरी तो आपल्या सामर्थ्याने साधा मोहरीचा दानाही निर्माण करू शकत नाही. आणि मृत जीवाला, मग तो प्राणी, पक्षी, मनुष्य किंवा वनस्पती असो, पुन्हा जिवंत करू शकत नाही. कोणत्याही निर्मितीसाठी त्याला निसर्गातील घटकांवरच अवलंबून राहावे लागते. त्याउलट परमेश्वर केवळ शब्दाने शून्यातून सर्व काही निर्माण करीतो. थोडक्यात परमेश्वराच्या सामर्थ्याने घडलेल्या या विश्वात मनुष्य अनेक शोध लावू शकतो, परंतु निर्मिती करू शकत नाही. तो नैसर्गिक घटकांचा अंदाज वर्तवू शकतो, परंतु एखादे वादळ, अतिवृष्टी, हिमवृष्टी, भूकंप किंवा सुनामी रोखू शकत नाही. यावरूनच या सर्व निसर्गाचा निर्माता व नियंत्रणकर्ता मनुष्य नसून दुसरा कोणीतरी आहे हे सिद्ध होते. त्यालाच परमेश्वर देव असे म्हटले आहे. म्हणूनच देव नाही असे म्हणणाऱ्यांना पौल लिहितो, ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. ही झाली बौद्धिक मूर्खता. अशांना नरकदंड ठरलेला आहे. मनुष्याला सार्वकालिक जीवन देणाऱ्या निर्मात्या देवावर विश्वास ठेवून आपण धन्य नाही का होणार?